बातमी माझ्याजवळ आहे, त्याला बोला होऊन जाऊ दे एकदा. त्यांच्या टीकेची बातमी माझ्याजवळ आहे. अरे मी कसा आहे तुम्हाला माहिती आहे, त्याला बी माहिती आहे. मग आणि जैरी नाग आहे. मग पण मी पाळतो की नाही, खासदार असं नाही. खासदारावर मी काहीतरी वापरलं आणि माझ्या प्रोटोकॉल प्रमाणे मी जरी आज कोणीच नाही तरी मला जो दर्जा दिला, पक्षानं दिला, लोकांनी दिला, सरकारने दिला, त्या एकदा खाली जाऊन मी आता काही बोलणार नाही. लक्षात, खाली जाऊन बोलणार नाही. करीन टीका करण्याची भाजपची चांगली पद्धत राजा भाऊ. मी लहानपणी अटल बिहारी वाजपेयीचं भाषण ऐकायला ESTनं सोलापूरला गेलो. अटल बिहारी मग आमदार व्हायचं होतं, मला खासदार व्हायचं होतं, मला काही नव्हतं व्हायचं, पण अटलजी आमच्या डोक्यात बसले नाही. अटलजी म्हणजे एक या देशाचा महान पुरुष. रात्री अटलजी आले आंध्राहून, बावनकुळे साहेब, आणि आंध्राहून आल्याच्या नंतर त्यांनी भाषण केलं. अभी मैं आंध्रा से आया, वहाँ के लोगों ने मुझे शिकायत किया कि हमारे आंध्रा के मुख्यमंत्री टी अंजया रोज दिल्ली जाते हैं, रोज वापिस आते हैं. तो मैंने ऐसे एक सभा में बोल दिया ये टी अंजया मुख्यमंत्री है या कोई टपाल वाला है. तो दूसरे दिन टपाल वालों ने मेरे खिलाफ संप करा दिया कि हमारी गिनती टपाल वालों आज ऐसी जो करा दी. ही भाजपची टीका करण्याची पद्धत. मी टीका करीन तुमच्यावर, अशी करीन ना तुम्हालाही समजणार नाही काय. त्यामुळे तुम्ही बेफिकर राहा. मी टीका करणार नाही. 5 वर्ष तुम्हाला मोकळे, तुम्हाला मी संतोषला मी मोकळे, पण मही बात काय तुम्ही फटफट नका. काय करा. बावनकुळे साहेब मी एक दिवस शेतात गेलो, आमचे दोस्त मित्र होते, मक्का खायला लागलो आणि हात रुमाला फक्त असा हवा लागलो. साऱ्या चॅनलवर यायला आमचा दोस्त अहमद मला भेटायला अजून खोटकर आले आणि म्हणजे मला विधानसभेला मदत करा. तर त्यांची इच्छा होती बघ पेपरला फोटो द्यायला. आम्ही बघा फोटो निघला पाहिजे, फोटो काढ लागलो. आमचा हमद्यामध्ये द्यायला लागला आणि मग सर काय एवढंच मला साऱ्या पेपरला दिसून मला फोट लाचून मारले निवडून. आता मी करू काय, मला सांगा मी करू काय. या बातमीदाराला सांगा त्याने व्यवसायात जाणे सोडून माझ्याकडे मी 5,000 आहे बाबा. जिल्ह्यात मी त्याला विचार माझ्या बातम्या अशा दाखवून दोन मी काही काही की लोक ते बातमी माही उचलतात. मी तरी होतो शेतायला की माय माझं नका या जाऊया, मला शेतीतलं जीवन जगू द्या. मी वखर देतो पाहून द्या, मी पाठवतो तुम्हाला व्हॉट्सअपवर. वखर आणता मी बातमी, पेरता पेरता मी बातमी. तरी मी पथ्य पाळतो ती बातमी येऊन म्हणतो येतेच आली तर तुम्ही त्याच्यावर दुर्लक्ष करा. पण मी केलेल्या कामावर मी जाईलच नाही. मग कामाची यादी करा तू मी. कल्याण काळे सांगा राव मला फोन करा, मग मी पाळीन. कल्याण काळे सांगा तुम्ही या कामावर जाऊ नका, मी जाणारच नाही. सोनकोटला सांगा या कामावर जाऊ नका. आता बघा 6.5 कोटीचं राजा भाऊ आता सभागृह बांधणं चाललं भोपाळला. मी खासदार असताना पैसे आणलेले. मी जाणार एक नाही रुपये सांगा, जाणार एक नाही राजा भाऊ. 1.5 कोटीचं वाचनालय बांधतोय संतोष पण माझ्या काळातले पैसे. मी जाणार एक नाही जाणार मला सांगा बरं तुम्ही. अरे अजून 5 वर्ष पूर्ण एवढा पैसा माझ्या काळात आणलेला तुमच्या भागाने. आणि जालना जिल्ह्यात आणले 200 कोटीचं रेल्वे स्टेशन बांधण्यात चाललंय. ड्रायपोर्ट 350 कोटीचं बांधण्यात चाललाय. 850 कोटी रुपयाचं रुंदीकरणाला पैसे दिले संभाजीनगर पर्यंत. आणि आता त्या टावरला टोकन ग्रँट करून सोडलं होतं. आता पुढच्या 2,000 कोटी रुपये भेटले. आणि जालन्यापासून जळगाव पर्यंत 7,106 कोटी रुपये रेल्वेला मंजूर आणले. आता या कामावर काय जाऊन मला सांगा. मी जर गेलो तर बातमी येणारच. काय मी टीका म्हणून नाही बोललो, पण गैरसमज होतो रावसाहेब दानवे अजून चेनच बसे काय काय मी आणलेले माझ्या काळात आणले त्यामुळे मी जात तर काय तर ताई तुम्ही नाराज होणार. मी बोललो तुम्हाला आपण एकाच गावचे दोघं. मी गेलो त्रास देईल दानवे साहेब असं करून बोलले तुम्ही काही करू. मी आहे सभा चला बावनकुळे साहेबांना बोलायचं. धन्यवाद.